नाशिकचे आल्हाददायक वातावरण, निसर्गरम्य वातावरण, येथील संस्कृती हे सगळं मनाला आनंद देणारे आहे. नरेडकोच्या वतीने आयोजित होमेथॉन प्रदर्शनामध्ये विविध स्टॉलला भेट दिल्यानंतर नाशिक किती बदलतंय याची प्रचिती आली. हे सर्व प्रकल्प बघितल्यानंतर नाशिकमध्ये घर घ्यायला आवडेल अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी व्यक्त केली. सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलतर्फे दिनांक 21 ते 25 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 असे 4 दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे सुरू असून यानिमित्त दिनांक 23 रोजी सायंकाळच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी निर्मिती ॲडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित व निवेदिका किशोरी किनीकर या दोन्ही मुलाखतकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्रार्थना यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. याप्रसंगी व्यासपीठावर नरेडको नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड व वंदना तातेड, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर व जयश्री ठक्कर, सचिव सुनील गवादे व गीता गवादे, होमेथॉनचे सहसमन्वयक शंतनू देशपांडे व आसावरी देशपांडे, पुरुषोत्तम देशपांडे व शाल्मली देशपांडे, भूषण महाजन व मृणाल महाजन, अविनाश शिरोडे, टायटल स्पॉन्सर दीपक चंदे व दीपा चंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रारंभी त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देऊन तेथील गृह प्रकल्पांची माहिती घेतली. प्रारंभी प्रार्थना बेहेरे यांचा पैठणी देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रास्ताविकात जयेश ठक्कर आणि सुनील गवादे यांनी नरेडकोची तसेच होमेथॉन प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी प्रार्थना बेहेरेच्या हस्ते घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट देऊन सत्कार करण्यात आला. होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्करसह समन्वयक शंतनू देशपांडे, भूषण महाजन, सचिव सुनील गवादे यांच्यासह भाविक ठक्कर, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम देशपांडे, राजेंद्र बागड, अश्विन आव्हाड, अविनाश शिरोडे, शशांक देशपांडे, नितीन सोनवणे, मयूर कपाटे, भूषण कोठावदे, हर्षल धांडे, अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहेत. यावेळी अभिनेत्री प्रार्थना म्हणाल्या की नरेडकोने होमेथॉनच्या माध्यमातून 15 लाख ते अगदी 12 कोटी रुपयांपर्यंतची घरे उपलब्ध करून दिली आहेत. खरं म्हणजे सगळ्यांसाठी घर ही संकल्पना घेऊन नरेडकोने आयोजित केलेले हे प्रदर्शन बघून खूप आनंद वाटला. ज्यावेळी मी या प्रदर्शनातील विविध स्टॉल्सला भेटी दिल्या तेव्हा आपण खरंच नाशिकमध्ये आहोत का यावर विश्वासच बसला नाही. नाशिकचा हा विकास पाहून नाशिक पुढील 5 वर्षात मुंबई पुण्यालाही मागे टाकेल यात शंका नाही. नाशिकचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजही या शहराने संस्कृती, परंपरांची, त्यातच इथले हवा, पाणी आणि एकूणच वातावरण अत्यंत प्रसन्न, छान आणि सुंदर आहे. येथील निसर्गाचे वातावरण अत्यंत आल्हाददायक असल्याने ऑक्सिजन देखील चांगला मिळतो. त्यामुळे मला देखील नाशिकमध्ये घर घेऊन इथे राहायला आवडेल. या प्रदर्शनाची स्तुती करताना नरेडकोच्या प्रदर्शनामुळे सर्वसामान्यांना घराचे स्वप्न साकार करता येईल. सर्वांसाठी घर ही नरेडकोची संकल्पना भावल्याचे सांगत या आयोजनाचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले. घराच्या संकल्पनेविषयी बोलताना त्या म्हणाल्या की घर म्हणजे काही नुसत्या 4 भिंती नव्हे, तर जिथे राहून आपल्याला आनंद मिळतो ते माझं घर. आज नाशिकमध्ये घेऊन मलाही आनंद झाला. खरं म्हणजे नाशिक हे माझं घरच असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमधील ग्रेटेड कम्युनिटी मला खूप भावली. मी मूळची बडोद्याची. करिअरसाठी मी मुंबईत आले, पण मुंबईमध्ये आपला शेजारी कोण हे देखील एकमेकांना माहीत नसते. परंतु नाशिकमध्ये गेटेड कम्युनिटीसारखे प्रकल्प बघून आनंद वाटला. या माध्यमातून एकमेकांशी भावनिक नाते जपले जाते. विशेष म्हणजे सुरक्षा महत्त्वाची असते. दुसरं म्हणजे लहान मुलांना मित्रमैत्रिणी भेटतात. त्यामुळे मित्रांसमवेत एकत्र येण्याचा आनंद अशा गेटेड कम्युनिटीमधून मुलांना मिळतो. या माध्यमातून आपल्या परंपरा देखील जपल्या जातात असे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये माझं घर नसलं तरी नाशिकशी माझे भावनिक नाते आहे. 5 जानेवारीला माझा वाढदिवस असतो. या दिवशी मी त्र्यंबकेश्वर, वणीगडावर सप्तशृंगी देवी माता आणि शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या दिवसाची सुरुवात करते. त्यामुळे नाशिकशी माझे एक प्रकारे भावनिक नाते असल्याचे त्यांनी सांगितले. इतकंच नव्हे तर माझ्या व्हॉट्सअप लग्न चित्रपटाचे शूटिंगही नाशिकमध्ये झाले. माझं नुकतंच लग्न ठरले आहे आणि माझी नाशिकमध्ये शूटिंग सुरू असताना माझे पती मला अचानक नाशिकला भेटायला
आले. त्यामुळे लग्न ठरल्यानंतर माझ्या पतीसोबत मी पहिल्यांदा जिथे वेळ घालवला ते नाशिकमध्येच, असं सांगत त्यांनी आपल्या नाशिकमधील आठवणींना उजाळा दिला. खरं म्हणजे आजकाल कोणत्याही कार्यक्रमासाठी हिंदी कलाकारांना प्राधान्य दिले जाते, परंतु नरडकोने एका मराठी कलाकाराला ब्रँड अँबॅसेडर म्हणून सन्मान दिला. ही खरोखर कौतुकास्पद बाब असून याबद्दल मी नरडकोचे खूप आभार मानते. विशेष म्हणजे या प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर हे गुजराती भाषिक. ते जेव्हा आपल्या परिवाराशी गुजरातीत बोलत होते तेव्हा मला आपली माणसं भेटल्यासारखी वाटल्याचे सांगितले. येथे एका मराठी आणि गुजराती व्यक्तीचे जॉईंट व्हेंचर आहे. हे बघून महाराष्ट्र गुजरातचे नाते किती घट्ट आहे हे बघायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सगळ्यांना आपण खूप मोठे व्हावे असे वाटत असते, परंतु आज तुम्ही कोणत्याही क्षेत्रात स्ट्रगल केल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे तिथे पोहोचण्यासाठी संयम असणे फार आवश्यक असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिळालेले यश टिकवून ठेवणे हे देखील खूप महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सुमारे 14,000 नागरिकांनी भेट दिली, तर एकूण 70 नागरिकांनी फ्लॅट, शॉप, प्लॉटचे बुकिंग केले आहे. 2 दिवसात 24,000 नागरिकांनी भेट दिली असून 99 लोकांनी आपल्या घराचे स्वप्न साकार केले. या सर्व ग्राहकांना नरेडकोच्या वतीने चांदीचे नाणे भेट देण्यात आले आहे. त्यांच्याशी मनमोकळ्या अशा गप्पा मारायच्या आहेत आणि मला असं वाटतं प्रार्थना मोकळेपणे बोलेल. प्रार्थना, एक्झिबिशन बघितलंय, स्टॉलवर सगळीकडे जाऊन आलेली आहे, प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर काय वाटतं? नरेडकोच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि ज्या स्टॉल धारकांना विनंती करतो की ज्यांनी मी मुंबईत आले. सो शेवटच्या 18 वर्षापासून मी मुंबईत राहते. त्यामुळे एकटी राहिले, लहान म्हणजे सगळी कामं एकटीने केली. म्हणजे शेवट इतका कंटाळायचा मला घरी की मी मॅगी आणि कॉफीवर जगायचे लिटरली. आणि मला शेवट असं झालं होतं की ॲक्टिंग करिअरमध्ये होते, त्यामुळे मी लवकर नाही लग्न केलं. आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा आई असं म्हणाली, करिअर पीकवर होतं आणि अचानक लग्न केलं. सासू सासरे आणि पूर्ण फॅमिली. आई म्हणत, आता तू कसं मॅनेज करशील बाबा, एकटी राहते आणि तू कशी राहते, आम्ही तुला बघितलंय. तर मी याला सांगितलं की आई, आता मला असं ॲक्च्युली मला लग्न झाल्यानंतर आणि आता असं फील होतं की मी घरी राहते, घरात आहे, माझ्या फॅमिली बरोबर आहे. सो पण टचवूड आय थिंक मला असं वाटतं की टाळी दोन्ही हाताने वाजते. सो जर मी चांगली सूट म्हणून वागत असेल तर फक्त त्यात माझं कौतुक नाही आहे. आय थिंक माझ्यावर जास्त माझ्या सासूबाईंचं कौतुक आहे. ते मला झेलतात, कारण एक ॲक्टर म्हणून खूप वेगळी लाईफ आहे आमची आणि ते सगळं सहन करून ते माझं कौतुक करतात आणि मला लिटरली गरम गरम हातावर जेवण मिळतं. सो आय थिंक ते म्हणजे नशीब आणि आय थिंक माय कर्मा. आणि हा घरातून सपोर्ट असणं खरंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. तरच आपण पुढे जाऊ शकतो आपल्या आवडीच्या क्षेत्रात. काही घरांमधली कुटुंब अलिप्त असतात, तर उलट काही घरं नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी सतत गजबजलेलं असतं. तुला कुठलं घर आवडतं? माझ्या या बोलण्यावरनं आय थिंक आता मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे, काय वाटतं काय असेल आन्सर? गजबजलेलं ऑफकोर्स. खरंय, त्याच्यात पण तू प्रदर्शनाच्या बाबतीत काही बोलत नाही. तेच म्हणते. आणि सगळ्या स्टॉल्सला आणि नरेडकोला माझ्यातर्फे खूप 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 साऱ्या शुभेच्छा. असे दिवसेंदिवस तुमचे हे प्रोजेक्ट मोठे होत राहो आणि असंच छान नाशिकमध्ये डेव्हलपमेंट होत राहो. हीच नाशिक अजून नेक्स्ट 5 वर्षात मुंबई पुण्याला पण क्रॉस करणार आहे. ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होत आहे, मला सर सांगत होते आता, जयेश सर. नमस्कार. सगळ्यात पहिले तर नमस्कार नाशिककर. तुमच्याकडनं आल्या आल्या ज्या पद्धतीचं वेलकमिंग झालं, नाशिककरांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. कारण ही एनर्जी घेण्यासाठी आम्ही ॲक्टर नेहमीच खूप आतुर असतो. प्रतिसाद दिसतोय 2023. आणि त्यांना चांदीचं नाणं प्रार्थना वेरे यांच्या हस्ते आपण देऊयात. नेरकर प्रॉपर्टीजमध्ये बुकिंग केलेले विजया किसन जगताप यांनी सगळ्यांचं मी स्वागत करतो. कालपासून लोकांनी, नाशिककरांनी भरभरून
प्रतिसाद दिलेला आहे त्यांचं अभिनंदन करतो, गौरव करतो आणि पुढील 3 दिवस अजून एक्सपो आहे त्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी येऊन गृहस्वप्न साकार करावा हेच थांबतो मी. धन्यवाद. मी प्रयत्न करते की माझ्या फॅन्सला मी खरी घरी कशी वावरते ते दाखवू. बरोबर. सो त्या आम्ही पण ते व्हिडिओज पाहिले आहे. So आता मी लवकरच एक व्हिडिओ टाकणार जिथे मी पेंटिंग करते Okay. तेव्हा वा, कळेल. छान. तर येस आणि हे नाशिकच्याही वरांड्यात माझ्या आई आणि बाबा म्हणजे बाबांचे आई बाबा खूप लवकर वारले. हं. त्यामुळे माझ्या आई बाबांना कधी सासू सासऱ्यांबरोबर राहता नाही आलं. सो ती नेहमी म्हणायची की मला खूप मोठा खंत आहे की मला सासू सासऱ्यांबरोबर राहता नाही आलं, तुमच्यावर ते संस्कार नाही मला हे करता आले. फ्लॅट्स आहेत नॉट 12 लाख ते 9 कोटी पण 15 लाख ते 12 कोटी पर्यंतचे फ्लॅट्स. दिस इज द रेंज. म्हणजे सगळ्या वर्गांना आणि सगळ्यांसाठी इतकी छान असते की मला असं वाटतं मग पुढचं काम करायला आपल्याला आणखीन एक जोमाने काम करू शकतो असं वाटतं. सो थँक्यू सो मच तुम्ही ज्या पद्धतीने वेलकम केलं खरंच थँक्यू. आणि नरेंद्रचं हे होमेथॉन चं गृहप्रदर्शन जे आहे त्यासाठी आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मी इथे बसले सगळे श्री आणि सौचं थँक्यू म्हणते, कारण मला सगळ्यांची नावं नाही लक्षात आहे पण श्री आणि सौ हे सगळे आवर्जून तुम्ही इथे उपस्थित होता आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. खरंच खूप कौतुक, कारण मी आल्या आता आय थिंक स्मिताबाईंना तेच सांगत होते की इथे येऊन हे जे काय बघितलं त्याच्यावरनं खरंच 2 मिनिटासाठी असं वाटलं नाही की मी नाशिकमध्ये आहे. वा. आणि डेव्हलपिंग एवढ्या जाणून घ्यायचं होतं की त्या स्टॉलची काय खासियत. प्रार्थना बेहरे आणि थँक्यू सो मच. आज नाशिकमध्ये नरेंद्र प्रस्तुत होमेथॉनच्या या प्रॉपर्टी एक्सपोसाठी मी आले आणि इथे आल्यावर मला जो प्रतिसाद मिळाला तो इतका छान होता की मला तुम्हा सगळ्यांना एक आवाहन करायची इच्छा आहे नाशिककरांना की नक्की व्हिजिट करा. नाशिकचा जो प्रोग्रेस बघायला मिळतोय इथे, ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होतं ते बघायला मिळतंय आणि तर लवकरात लवकर नक्की व्हिजिट करा. थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल. थँक्यू. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.